Hello, student. Welcome, one and all. Today, we are going to discuss and learn complete introduction to our course book Standard 11 exam pattern with its marking scheme. विद्यार्थी मित्र हो, या लेक्चरमध्ये इयत्ता 11वीचा बदललेला सिलेबस आणि त्या कोर्स बुकची संपूर्ण इंट्रोडक्शन, एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे आणि त्याच्यावरती कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहेत याचा आपण अभ्यास करणार आहे. सो लेट अस स्टार्ट. The present course book is divided into 4 sections and the first section is prose. Second section is poetry. Section 3 is writing skill and section 4 is genre of drama. इयत्ता 11वीचा हा जो नवीन सिलेबस आहे हा 4 सेक्शनमध्ये डिवाइड केलेला आहे. त्यातील पहिला सेक्शन आहे प्रोज, दुसरा सेक्शन आहे पोएट्री, तिसरा सेक्शन आहे रायटिंग स्किल आणि चौथा सेक्शन यावेळेला नवीन दिलेला आहे जॅनरा ड्रामा आपल्याला अभ्यासावायचा आहे. सो स्टुडंट, लेट अस स्टार्ट विथ सेक्शन नंबर 1 प्रोज. Section number 1 prose comprises 6 chapters and they are related to various types. It is a wonderful mixture of stories, essays, inspiring and historical events and some adventurous writing. प्रोज हा सेक्शनमध्ये एकूण 6 चॅप्टर आपल्याला अभ्यासासाठी आहेत आणि यामध्ये वेगवेगळे लिखाण, याच्यामध्ये कथा, एसेज, काही प्रेरणादायी कथा, ॲडव्हेंचरस कथा यांचा समावेश आहे. याच्यामध्ये काही भारतीय आणि परदेशी लेखक यांच्या कथेंचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिला आहे बीइंग नेबरली, लोइसा मे अल्कॉट. सेकंड टॉपिक आहे ऑन टू द समिट, तेनसिंग नोर्गे, पहिला भारतीय नेपाळी ज्यानं माउंट एव्हरेस्ट सर केलं. द कॉल ऑफ द सॉईल, व्यंकट आयर यांची ही कथा आहे. द पिलर्स ऑफ डेमोक्रेसी, फेमस एसे आहे बाय डॉक्टर B.R. आंबेडकर. मिस ॲडिस, शेला के स्मिथ. सिक्स टॉपिक इज टायगर हिल्स, हा एक रिपोर्ट आहे जनरल वेद प्रकाश मलिक. भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान जे कारगिल युद्ध झालेलं होतं ते कशा पद्धतीनं भारतीयाने जिंकलं याचा हा अहवाल या ठिकाणी सादर केलेला आहे. थोडक्यात विद्यार्थी मित्र हो, सेक्शन 1 प्रोजमध्ये 6 टॉपिक्स आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या कथा, काही प्रेरणादायी कथा, ॲडव्हेंचरस स्टोरीज यांचा समावेश आहे. स्टुडंट, सेक्शन 2 इज पोएट्री सेक्शन अँड इन दिस सेक्शन देर आर 6 पोयम इन आवर सिलेबस. याच्यामध्ये 6 कविता आहेत. पहिली कविता आहे चेरी ट्री बाय रस्किन बॉन्ड, द सॉवर बाय विक्टर हुगो, देर इज अनदर स्काय बाय एमिली डिकिन्सन, अपॉन वेस्टमिनिस्टर ब्रिज बाय विल्यम वर्ड्सवर्थ, नोज वर्सेस आईज बाय विल्यम कोपर अँड द प्लॅनर बाय बोएकिन चेंग. म्हणजे या 6 कवितांचा अभ्यास करत असताना लर्निंग पोएट्री म्हणजे काय, तर आपल्याला या कवितेचा अभ्यास करत असताना समरायझिंग, अप्रिशिएटिंग अँड कंपोजिंग या स्किलच्या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करायचा आहे. कारण की एखादी कविता अभ्यास करत असताना त्याचा सारांश काय आहे, त्याचं रसग्रहण कशा पद्धतीनं करता येईल, त्याच्यामध्ये असणारं रिदम काय आहे आणि एखादी कविता आपल्याला या विषयावरती कंपोज करता येते का, अशा पद्धतीनं आपण या कवितांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजेच अ पोएट्री स्टडी मीन्स इट इज अ टेस्ट ऑफ डिफरंट पीपल, डिफरंट कल्चर अँड डिफरंट थॉट्स ऑफ लाईफ. एखाद्या कवितेचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या लोकांचे विचार, त्यांची संस्कृती आणि जीवनाविषयक दृष्टिकोन याचा सुद्धा अभ्यास हा होत असतो. सेक्शन 3 इज रायटिंग स्किल सेक्शन. विद्यार्थी मित्र हो, या सेक्शनमध्ये रायटिंग स्किलमधले वेगवेगळे टॉपिक्स आपल्याला अभ्यासाला दिलेले आहेत जे पूर्वी आपण अभ्यासलेले नव्हते. याच्यामध्ये एक्सपॅन्शन ऑफ आयडियाज, नवीन टॉपिक जे इंट्रोड्यूस केलेले आहेत, ब्लॉग रायटिंग, ईमेल्स रायटिंग, इंटरव्ह्यूज, फिल्म रिव्ह्यू अँड आर्ट ऑफ कम्पेरिंग. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा मॉडर्न जीवनामध्ये ज्या महत्त्वाच्या रायटिंग स्किल्स आहेत किंवा जे एक्झाम्पल्स आहेत हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला दिलेले आहेत. लास्ट सेक्शन, सेक्शन नंबर 4 जॅनरा ड्रामा. आपल्याला यावेळेला ड्रामा हा सेक्शन अभ्यासासाठी दिलेला आहे आणि याच्यामध्ये एकूण 4 टॉपिक्स आहेत. पहिला टॉपिक आहे हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा, इंग्रजी नाटकांचा इतिहास आणि त्याच्यानंतर 3 वेगवेगळे ड्रामा आपल्याला दिलेले आहेत. द रायझिंग ऑफ द मून, अ मिडसमर नाईट ड्रीम अँड एनिमी ऑफ द पीपल. थोडक्यात ड्रामा या सेक्शनमध्ये विविध नाटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि ड्रामा एक जॅनरा म्हणून त्याचा प्लॉट,
समरी, थीम, सेटिंग, लँग्वेज याचा ओव्हरऑल पद्धतीनं आपण अभ्यास करणार आहोत. थोडक्यात विद्यार्थी मित्र हो, हे जे 4 सेक्शन दिलेले आहेत, ह्या 4 सेक्शनमध्ये वेगवेगळ्या कथांचा, वेगवेगळ्या रायटिंग स्किलचा, कवितेचा आणि लिटरेचरमधील ड्रामा हा जो जाणरा आहे याचा अभ्यास आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून करायचा आहे. या पुस्तकाचा अभ्यास करत असताना याच्यावरती आधारित एक्झाम पॅटर्न हा कशा पद्धतीचा असणार आहे किंवा कोणता टॉपिक किती मार्कांसाठी विचारला जाणार आहे याचा सुद्धा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना एखादा टॉपिक किती मार्कांना आहे किंवा त्याचं वेटेज काय आहे या गोष्टी समजत नसतात. त्यामुळं आपल्याला एक्झाममध्ये कोणत्या टॉपिकवरती कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे या गोष्टी लक्षात येत नाहीत. सो लेट अस डिस्कस एक्झाम पॅटर्न अँड मार्किंग स्कीम ऑफ 11th स्टँडर्ड. विद्यार्थी मित्र हो, फॉर्मॅट ऑफ ॲक्टिव्हिटी शीट जी आपल्याला 80 मार्कांसाठी आणि जिचा वेळ 3 hours असणार आहे. याच्यामध्ये एकूण 4 सेक्शन आहेत. पहिला सेक्शन आहे प्रोज, जो एकूण 34 मार्काचा आहे. आता या प्रोज सेक्शनमध्ये काय विचारलं जाणार आहे पहा. रीडिंग फॉर कॉम्प्रेहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी, नोट मेकिंग किंवा माइंड मॅपिंग याच्यावरती क्वेश्चन असणार आहे. पहिला क्वेश्चन आहे किंवा ॲक्टिव्हिटी आहे. क्वेश्चन नंबर 1A, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. सीन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम सेक्शन नंबर 1 consisting 275 or 300 words for 12 marks. क्वेश्चन नंबर 1 हा सेक्शन 1 अर्थात प्रोज याच्यावरती 275 ते 300 शब्दांचा एक उतारा विचारला जाणार आहे आणि याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज 1 ते 6 अशा विचारल्या जातील. पहिली ॲक्टिव्हिटी आहे ग्लोबल अंडरस्टँडिंग फॉर 2 marks. सेकंड ॲक्टिव्हिटी विचारली जाईल कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन किंवा ॲक्टिव्हिटी 2 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 3 इन्फरन्स ऑर इंटरप्रिटेशन किंवा ॲनालिसिस टाईप ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये विचारली जाईल जी 2 गुणांसाठी असणार आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 4 आहे पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्कांसाठी. ॲक्टिव्हिटी 5 लँग्वेज स्टडी याच्यामध्ये ग्रामरचे क्वेश्चन्स असतील आणि ॲक्टिव्हिटी 6 व्होकॅब्लरी 2 marks. असे एकूण 12 मार्कांची ॲक्टिव्हिटी विचारली जाणार आहे. यातल्या ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजे सर्वसमावेशक क्वेश्चन याच्यामध्ये ट्रू अँड फॉल्स, मॅच द फॉलोइंग्स किंवा फिल इन द ब्लँक्स अशासारखे प्रश्न विचारले जातील. फॅक्च्युअल क्वेश्चन याच्यामध्ये थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह ॲन्सर असतील अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाणार आहे. इन्फरन्स किंवा इंटरप्रिटेशन किंवा ॲनालिसिसमध्ये उत्तर हे एका ठिकाणी असणार नाही, ते आपल्याला सर्वसमावेशक ॲनालिसिस करून त्याचं लिहावं लागणार आहे. पर्सनल रिस्पॉन्स हे तुमचं वैयक्तिक मत आहे, याच्यावरती रिझन अशा पद्धतीने आपल्याला उत्तर लिहावं लागेल. लँग्वेज स्टडीमध्ये एकूण 2 ग्रामरची वाक्य विचारली जातील जी प्रत्येकी 1 गुणांसाठी असणार आहे आणि व्होकॅब्लरीमध्ये सिनॉनिम्स, अँटॉनिम्स किंवा मेक अ वर्ब, ॲडव्हर्ब अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी ही 2 गुणांसाठी विचारली जाणार आहे. याच्यामधली क्वेश्चन नंबर 1B आहे लँग्वेज स्टडी आणि हे नॉन टेक्स्च्युअल ग्रामर म्हणजे पुस्तकाबाहेरील उतार्याबाहेरील ग्रामर असणार आहे जे एकूण 4 गुणांसाठी असणार आहे. यामध्ये सुद्धा B1 आणि B2 अशा ॲक्टिव्हिटी विचारल्या जाणार आहेत. B1मध्ये डू ॲज डायरेक्टेड किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स हा 3 गुणांसाठी विचारला जाईल. म्हणजे याच्यामध्ये 3 ग्रामरची वाक्य विचारली जातील जी क्वेश्चन नंबर 1A आणि क्वेश्चन नंबर 2A मध्ये विचारली जाणार नाहीत. तो टॉपिक सोडून इतर वाक्य याच्यामध्ये विचारली जातील. यानंतर B2 ॲक्टिव्हिटी आहे स्पॉट द एरर. एक वाक्य दिले जाईल आणि या वाक्यामध्ये काळाच्या, डिग्रीच्या, आर्टिकल्स, प्रिपोजिशन्स इत्यादी चुका असतील, त्या चुका आपण करेक्ट करून लिहायच्या आहेत. यालाच स्पॉट द एरर असं म्हटलेलं आहे, जो 1 गुणांसाठी विचारला जाणार आहे. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्र हो, क्वेश्चन नंबर 1A हा एकूण 16 मार्कांसाठी विचारला जाणार आहे. क्वेश्चन नंबर 2A, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. अनसीन एक्स्ट्रॅक्ट कन्सिस्टिंग 275 or 300 वर्ड्स, टोटल 18 marks. दुसरा प्रश्न हा अनसीन पॅसेजवरती विचारला जाणार आहे. ज्या ॲक्टिव्हिटीचं स्वरूप आहे A1 to A6 ते सेम आहे पहिल्या प्रश्नाप्रमाणे. पहिली ॲक्टिव्हिटी विचारली जाणार आहे ग्लोबल अंडरस्टँडिंग, सेकंड आहे फॅक्च्युअल क्वेश्चन, थर्ड ॲक्टिव्हिटी आहे इन्फरन्स ऑर इंटरप्रिटेशन ऑर ॲनालिसिस ॲक्टिव्हिटी, चौथी ॲक्टिव्हिटी आहे पर्सनल रिस्पॉन्सवरती, A5 ॲक्टिव्हिटी आहे लँग्वेज स्टडी, A6 आहे व्होकॅब्लरी. सेम पॅटर्न आहे. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2B समरी रायटिंग सारांश लेखन हे 3 गुणांसाठी असणार आहे. राईट द समरी ऑफ अबाव एक्स्ट्रॅक्ट विथ अ सुटेबल टायटल विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स ऑर हिंट्स.
क्वेश्चन नंबर 2B हा सारांश लेखनाचा प्रश्न आहे जो 3 गुणांना विचारला जाईल. याच्यामध्ये एक परिच्छेद दिला जाईल आणि या परिच्छेदवरती आधारित काही हिंट्स किंवा पॉईंट्स दिलेले जातील आणि या पॉईंटच्या आधारे आपल्याला सारांश लेखन हे करायचं आहे. यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2C नोट मेकिंग ऑर माइंड मॅपिंग कंप्लीशन टास्क 3 मार्क्स. याच्यामध्ये एक उतारा आणि याच्यावरती आधारित नोट मेकिंग हे कंप्लीशन टास्कसाठी दिलं जाईल किंवा माइंड मॅपिंग हा जो नवीन टॉपिक आहे रायटिंग स्किलमधला हा प्रश्न याला ऑरला विचारला जाऊ शकतो. हे सुद्धा कंप्लीशन टास्क विचारलं जाईल. म्हणजे थोडक्यात ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला थोडीशी सोडवून दिली जाईल आणि बाकीची ॲक्टिव्हिटी ही उताराच्या आधारे तुम्हाला सोडवायची आहे. प्रश्न कसा असणार आहे पहा. रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द गिवन ॲक्टिव्हिटी ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. दिलेला उतारा वाचायचा आहे आणि सूचनांच्या आधारे ही ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे. अशी ही एकूण 3 मार्काला असणार आहे. म्हणजेच क्वेश्चन नंबर 2 हा एकूण 18 मार्कांसाठी आपल्याला विचारला जाणार आहे. Section 1 includes 2 passages, first from our textbook and second is unseen passage. First question carries 16 marks and second question carries 18 marks. It means section 1 carries 34 marks total. So let us discuss section 2 poetry and appreciation. Section 2 poetry and appreciation carries 14 marks. कविता आणि तिचं रसग्रहण हे 14 मार्कांसाठी विचारलं जाणार आहे आणि या सेक्शनमध्ये ॲप्रिसिएशन, समरी, झिस्ट आणि पॅराफ्रेज याच्यावरती ॲक्टिव्हिटीज दिल्या जातील. क्वेश्चन नंबर 3A रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. दिलेली कविता वाचायची आहे आणि त्याच्यावरच्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण करायच्या आहे. आपल्याला सेक्शन 2मध्ये ज्या एकूण 6 कविता आहेत त्या 6 कवितापैकी एक कविता विचारली जाईल. अ सीन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम पोयम ऑफ अबाउट ऑफ 10 or 15 लाईन्स. टोटल आहेत 10 मार्क्स. त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे पहा. A1 to A5 अशा ॲक्टिव्हिटी विचारल्या जातील आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही 2 गुणांसाठी असणार आहे. पहिली ॲक्टिव्हिटी आहे ग्लोबल अंडरस्टँडिंग 2 मार्क्स. A2 इन्फरन्स इंटरप्रिटेशन ऑर ॲनालिसिस 2 मार्क्स. A3 पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्क्स. A4 पोएटिक डिव्हायसेस याच्यामध्ये अलंकार विचारले जातील आणि A5 क्रिएटिव्हिटी इट मीन्स कंपोज 2 or 4 लाईन्स ऑन गिवन सब्जेक्ट फॉर 2 मार्क्स. पाचवी ॲक्टिव्हिटी जी आहे याच्यावरती आपल्याला एक विषय दिला जाईल आणि त्या विषयावरती 2 ते 4 ओळी आपल्याला कंपोज कराव्या लागतील आणि हा प्रश्न आपल्याला कंप्लीशन टास्कमध्ये सुद्धा दिला जाऊ शकतो. यामधील क्वेश्चन नंबर 3B आहे ॲप्रिसिएशन कवितेचं रसग्रहण. यामध्ये सुद्धा एक कविता दिली जाईल परंतु ही कविता क्वेश्चन नंबर 3A विचारलेली जी असणार आहे ती सोडून इतर कवितेपैकी विचारली जाईल आणि याच्यामध्ये सीन एक्स्ट्रॅक्ट ऑफ 10 to 15 लाईन्स फ्रॉम द अनदर पोयम नॉट आस्क्ड इन क्वेश्चन नंबर 3A. जी 3A विचारलेली कविता असणार आहे ती सोडून इतरवरती ॲप्रिसिएशन विचारलं जाईल. म्हणजेच आपल्याला एकूण ज्या 6 कविता आहेत त्या 6 कवितापैकी 2 कविता ह्या आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू विचारल्या जाणार आहेत. यानंतर आहे सेक्शन 3 रायटिंग स्किल जो 16 मार्कांसाठी विचारला जाईल. हा अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातनं किंवा जास्त स्कोरिंगच्या दृष्टिकोनातनं. क्वेश्चन नंबर 4A याच्यामध्ये ईमेल आणि लेटर रायटिंग यापैकी एक ॲक्टिव्हिटी आपल्याला सोडवायची आहे जी एकूण 4 गुणांसाठी असणार आहे. क्वेश्चन नंबर 4B याच्यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन्स दिलेले आहेत. एक्सपॅन्शन ऑफ आयडियाज, ब्लॉग रायटिंग किंवा फिल्म रिव्ह्यू या 3 पैकी एक ॲक्टिव्हिटी आपण सॉल्व करायची आहे. म्हणजेच एक्झाममध्ये या सगळ्या ॲक्टिव्हिटी विचारल्या जाणार आहेत त्याच्यापैकी एक आपण निवडायची आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4C अपील ऑर लिफलेट, रिपोर्ट रायटिंग किंवा व्ह्यू काउंटर व्ह्यू याच्यापैकी एक ॲक्टिव्हिटी आपण सॉल्व करायची आहे. क्वेश्चन नंबर 4D स्पीच रायटिंग, कंपेरिंग, डायलॉग रायटिंग किंवा इंटरव्ह्यू यापैकी एक ॲक्टिव्हिटी आपण सोडवायची आहे आणि यातली प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही 4 मार्कांसाठी विचारली जाणार आहे. प्लीज सी द नोट. इन A, B, C and D पेपर सेटर शुड ड्राफ्ट ॲक्टिव्हिटीज ऑन ऑल टाईप्स इन ईच सेट ॲज अ ऑप्शन. या प्रश्न क्रमांक 4मधील ABCD या प्रत्येक प्रश्नामध्ये जे ऑप्शन्स विचारले ते सगळेच ऑप्शन सगळ्याच ॲक्टिव्हिटी ह्या विचारल्या जाणार आहेत. त्यापैकी स्टुडंट्स आर रिक्वायर्ड टू अटेम्प्ट एनी वन ॲक्टिव्हिटी फ्रॉम ईच सेट.
या प्रत्येक सेटमधील जे ऑप्शन्स विचारले जाणार आहेत या ऑप्शन्सपैकी एक ॲक्टिव्हिटी सोडवणं हे गरजेचं आहे. यानंतर सेक्शन 4 लिटररी जॅनरा ड्रामा 16 मार्क्स. ॲक्टिव्हिटी 5A कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो 4 मार्क्ससाठी असणार. पहा यामध्ये एकूण 2 ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील आणि ही प्रत्येक ॲक्टिव्हिटी 2 गुणांसाठी असणार आहे. आणि ही ॲक्टिव्हिटी आपला जो ड्रामा सेक्शन आहे त्यातला पहिला टॉपिक हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा याच्यावरती आधारित विचारली जाईल. या ॲक्टिव्हिटीमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न असतात पहा. ॲक्टिव्हिटीज टू बी फ्रेम्ड ऑन MCQ, मॅच द कॉलम्स, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स, एलिमेंट्स ऑफ ड्रामा अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज याच्यावरती विचारल्या जाणार आहेत. आणि या 2 ॲक्टिव्हिटी असतील ज्या प्रत्येकी 2 गुणांना असणार आहेत. ॲक्टिव्हिटीज शुड नॉट बी रिपीटेड इन सब क्वेश्चन्स. प्लीज नोट ॲक्टिव्हिटीज इन दिस सेक्शन शुड बी फ्रेम्ड ऑन युनिट 4.1. म्हणजे याच्यामध्ये MCQ, जोड्या लावा किंवा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, व्यवस्थित क्रम लावणे, रिकाम्या जागा, चूक किंवा बरोबर आणि ड्रामाचे जे घटक आहेत याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न विचारले जातील जे 2 गुणांसाठी असणार आहेत. आणि ही ॲक्टिव्हिटी आपला युनिट नंबर 4.1 हिस्ट्री ऑफ ड्रामा याच्यावरती विचारला जाणार आहे. क्वेश्चन नंबर 5B Answer in about 50 words the question given below 4 marks. हा 4 गुणांसाठी विचारला जाईल. क्वेश्चन नंबर BCD questions to be framed on elements such as plot, character, structure, theme, setting and language. म्हणजे प्रश्न क्रमांक 5 B, C आणि D ड्रामाचे जे घटक आहेत यामधला प्लॉट, कॅरेक्टर, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग आणि लँग्वेज याच्यावरती आधारित असे प्रश्न विचारले जातील. याच्यामधील प्रश्न काय आहेत पहा. 2 ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील 1 and 2. ॲक्टिव्हिटीजमध्ये डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाणार आहे जो आपल्याला 50 शब्दामध्ये लिहायचा आहे जो 2 गुणांसाठी असणार आहे. सेकंड जो आहे क्वेश्चन याच्यामध्ये इलस्ट्रेट, इंटरप्रिट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड, आयडेंटिफाय अशा पद्धतीचा एक प्रश्न ड्रामावरती विचारला जाईल आणि हा 2 मार्कांसाठी असणार आहे. आता क्वेश्चन नंबर 5B ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही कशावरती विचारली जाणार आहे. ही युनिट नंबर 4.2 वरती विचारली जाईल. यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5C ॲन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो. एकूण आहेत 4 मार्कांसाठी. सेम याचं सुद्धा स्ट्रक्चर तेच आहे. डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस हा 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाईल. यातील सेकंड ॲक्टिव्हिटी असणार आहे टू इलस्ट्रेट, इंटरप्रिट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड अँड आयडेंटिफाय. आणि ही जी ॲक्टिव्हिटी विचारली जाईल ॲक्टिव्हिटीज इन दिस सेक्शन शुड बी फ्रेम्ड ऑन युनिट नंबर 4.3A. म्हणजे याच्यामधले जे 2 ड्रामा आहेत अ मिडसमर नाईट ड्रीम याच्यावरती क्वेश्चन नंबर 5-6 हा विचारला जाईल. क्वेश्चन नंबर 5D ॲन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो 4 मार्क्स. याच्यामध्ये सुद्धा 2 ॲक्टिव्हिटी विचारल्या जातील. सेम आहे. फर्स्ट ॲक्टिव्हिटी डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम अँड डिस्कस ॲक्टिव्हिटी ही 2 मार्कांसाठी विचारली जाईल. सेकंड ॲक्टिव्हिटी आहे इलस्ट्रेट, इंटरप्रिट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड अँड आयडेंटिफाय 2 मार्क्स. आणि ही जी ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटीज इन दिस सेक्शन शुड बी फ्रेम्ड ऑन युनिट 4.3B म्हणजे ॲन एनिमी ऑफ द पीपल याच्यावरती विचारली जाईल. म्हणजे थोडक्यात विद्यार्थी मित्र हो पहा की आपल्याला ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज विचारल्या जाणार आहेत आणि या प्रश्नांचं जे स्वरूप आहे मग इलस्ट्रेट, इंटरप्रिट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड आणि आयडेंटिफाय ह्या प्रश्नांचं सेटिंग करत असताना एकाच प्रकारचा प्रश्न हा सगळीकडे विचारला जाणार नाही तर तो वेगवेगळ्या पद्धतीनं विचारला जाणार आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. थोडक्यात विद्यार्थी मित्र हो या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी आहेत ज्या आपल्याला सोडवाव्या लागणार आहेत. त्याच्यामध्ये थोडासा वेळ हा जास्त जाऊ शकतो. त्यामुळं प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही कशा पद्धतीनं सोडवायची आहे याचा अभ्यास हा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सो विद्यार्थी मित्र हो मला अशी खात्री आहे की हा इंट्रोडक्शन आणि इव्हॅल्युएशन पॅटर्न तुम्हाला नक्की समजलेला असेल आणि याच्या माध्यमातून आपण हा इयत्ता 11वीचं कोर्स बुक अभ्यासणार आहोत. तरीसुद्धा या टॉपिकवरती काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून जरूर कळवू शकता. ज्या विद्यार्थी मित्रांना
इयत्ता 11वीचं सॅम्पल पेपर पाहिजे असेल तर त्यांनी लास्ट सेक्शनमध्ये माझा ईमेल आय डी दिलेला आहे, त्या ईमेलवरती त्याची मागणी करू शकता किंवा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून जरूर कळवा. So student, I hope you like this video. Please give this video a thumbs up and do share it with your friends. I will talk to you soon in our next video. So don't forget to subscribe and also click the bell button to get all the update. Thank you very much. Once again. Please like, share and subscribe.